चेष्टा करणं, टीका टिप्पणी करणं हा एक प्रकारचा देशद्रोह आहे। दहशतवाद मोडला गेला पाहिजे। सिंदूरच्या नावानं सैनिकांचा अपमान करणं भाजपानं जर अवकातीत राहिलं पाहिजे असं। त्याच्यामुळे जर भाजपा अशा पद्धतीचा वाईट आहे, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये, पहिली काँग्रेसची साथ सोडून दाखवावी। त्यांच्या अकलेची मला कीव करावीशी वाटते। पहिला मुद्दा म्हणजे सिंदूर ऑपरेशन आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सामना हे एकत्र आणण्याची काही गरज नाही। शेवटी राजकारणासाठी राजकारण करण्यापेक्षा हे जे काही करतायत हा एक देशद्रोह आहे। आणि सिंदूरच्या संदर्भामध्ये शंका उपस्थित करणं म्हणजे भारताच्या सीमेवर असणाऱ्या सैनिकांबद्दल शंका उपस्थित करणं आहे। ज्या सैनिकांच्या जीवावर ते देखील सुरक्षित झोपतायत, ज्या सैनिकांच्या जीवावर ते सुरक्षित देशात परदेशामध्ये फिरतायत, अशा सैनिकांवर सिंदूरच्या नावानं क्रिकेट सामन्याशी जोडून सिंदूर ह्या ऑपरेशनची चेष्टा करणं, टीका टिप्पणी करणं हा एक प्रकारचा देशद्रोह आहे। आणि ही लोक देशद्रोहच करतायत हे याच्यातनं सिद्ध झालेलं आहे। दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जो दुबईमध्ये सामना होतोय तो इंटरनॅशनल क्रिकेटचा सामना आहे। याच्यापूर्वी देखील वानखेडे स्टेडियम उखडल्यानंतर देखील अशा पद्धतीचे अनेक सामने त्या आंतरराष्ट्रीय दर्जावर भारत पाकिस्तानचे झालेले आहेत। हाच सामना जर IPLचा असता तर हे सगळं मान्य आहे। पाकिस्तान बद्दलची केंद्र सरकारची भूमिका जी सिंदूरच्या वेळी होती तीच भूमिका आहे। दहशतवाद मोडला गेला पाहिजे, दहशतवाद परत पसरवण्याचा प्रयत्न केला तर सिंदूर ऑपरेशन हे स्थगित आहे, संपलेलं नाही, अशी भूमिका ऑलरेडी केंद्र शासनाने घेतलेली असताना सिंदूरच्या नावानं सैनिकांचा अपमान करणं हा बालिशपणा आहे, हा देशद्रोह आहे। आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळलेलं आहे। याचे परिणाम त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भोगायला लागतात। मला असं वाटतं की आपण सगळ्याच त्यांच्या भूमिकेवर विश्लेषण जर द्यायला गेलो तर मला देखील योग्य वाटत नाही। कारण विधानसभेला, लोकसभेला, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये सारखं बोलून 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 कुठेही कसलाही परिणाम झालेला नाही, आपण सगळ्या मीडियानीच आम्हाला दाखवलेला आहे। त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला महत्व देण्यापेक्षा आम्ही जे प्रामाणिकपणानं काम करतोय ते लोकांपर्यंत पोहोचवणं यासाठीच आम्ही सगळे लोक प्रामाणिकपणानं पुढे जातोय। आज ज्या कार्यक्रमाला मी आलो होतो, या नाम फाउंडेशनच्या कार्यक्रमाचं देखील महत्व एवढं आहे की सगळ्या लोकांना पाण्याची उपलब्धता महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे, नद्यांचा गाळ काढला गेला पाहिजे आणि जनतेचं जीवन सुखकर झालं पाहिजे। म्हणून नाना पाटेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली नाम फाउंडेशन जे चालतं त्याच्याशी आमचं MOU झालेलं आहे। हे विधायक काम आम्ही करतोय। त्याच्यामुळे जे रिकाम टेकडे आहेत त्यांना विधायक कामं जोडलेली नाहीत, ते अशा पद्धतीच्या पत्रकार परिषदा घेतात आणि महायुतीच्या सरकारवर टीका करतात। भाजपानं जर अवकातीत राहिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं असेल तर वारंवार त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटू नये ही आमची सूचना आहे। भेटायचं, अर्धा तास गप्पा मारायच्या, मग पुढे काहीतरी निर्माण झालं अशा पद्धतीनं दाखवायचं। त्याच्यामुळे जर भाजपा अशा पद्धतीचा वाईट आहे तर तुम्ही कशाला मुख्यमंत्र्यांना भेटता, तुम्ही कशाला हल्ली मुख्यमंत्री चांगले आहे म्हणून सांगता। त्याच्यामुळे ही दुटप्पी भूमिका आहे आणि UBTच्या सगळ्याच भूमिका या महाराष्ट्राच्या जनतेला पटत नाहीत। हे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत नाही तर BSTच्या निवडणुकीमधनं देखील पुढे आलंय। मराठी माणसाचा पुळका घेऊन राजकारण करायचं हे मुंबईकरांना कळतं आणि म्हणून 12,000 मराठी माणसांची जी निवडणूक झाली त्याच्यातली 2,000 मतं देखील UBTला पडली। किती दुटप्पी भूमिका आहे बघा। आणि माझी आपल्याला एक तुमच्या सगळ्यांबद्दल आदर आहे, हे दाखवताना एका फ्रेम मध्ये तुम्ही हे दाखवलं पाहिजे की हे इकडे बोलतायत आणि त्यांच्या लोकसभेच्या उमेदवाराच्या प्रचाराला पाकिस्तानच्या दहशतवाद्यानं जो बॉम्बस्फोट केला त्या बॉम्बस्फोटमध्ये जो आरोपी होता तो प्रचार करत फिरतो, ही यांची देशभक्ती आहे। खासदारकीची निवडणूक निवडून आल्यानंतर पाकिस्तानचा झेंडा मुंबईमध्ये फडकवला जातो, ही यांची देशभक्ती आहे। विदा सावरकरांबद्दल राहुल गांधी फार घाणेरड्या पद्धतीनं बोलतात, त्यांच्या मांडीला मांडी लावून हे बसतात, ही यांची देशभक्ती आहे। त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये, पहिली काँग्रेसची साथ सोडून दाखवावी। ते संविधानिक बोलतात कधी, ते संविधानिक पण बोलत नाहीत आणि संबंध असलेलं पण बोलत नाही। त्याच्यामुळे मी अनेक वेळा सांगितलंय की आम्ही कामामध्ये असल्यामुळं त्यांच्या अगोदर प्रेस कॉन्फरन्स फक्त घेऊ शकत नाही। त्यांच्या अगोदर प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुम्ही जो शब्द प्रयोग केला की असंविधानिक आम्ही जर बोललो आणि असंबंध बोललो तर आमची पण ब्रेकिंग होईल। त्याच्यामुळं त्यांना भरपूर वेळ आहे, आम्हाला तो वेळ नाही। आम्ही सगळा वेळ महाराष्ट्राच्या विकासासाठी खर्च करतोय। एकनाथ शिंदे साहेब काय करू शकतात हे 3 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्या धसक्यातनं अजून एका बाहेर आलेलं नाही। UBTची आणि बैठक आहे का मला माहित नाही, परंतु आमची सगळ्या आजी माजी आमदार खासदार
मंत्री यांची बैठक माननीय शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये रात्री 8 वाजता आयोजित केलेली आहे. ओबीसी बंधू भगिनींना मला एक विनंती करायची आहे की ओबीसी समाजाचं कुठचंही आरक्षण कमी होणार नाही हे महाराष्ट्राचे राज्यप्रमुख देवेंद्रजी फडणवीस यांनी वारंवार सांगितलेलं आहे. आमचे मुख्य नेते आणि शिवसेनेचे आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितलेलं आहे, दादांनी देखील सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं कुणाच्या तरी गैरसमजातनं तरुणांनी कुठेही आत्महत्येकडे वळू नये ही शासन म्हणून माझी विनंती आहे. ओबीसी समाजाचं काहीही कमी होणार नाही ही महायुती सरकारची ग्वाही आहे. की त्यांचे आमदार आमच्याकडे येणार ही चर्चा आहे. बरोबर आहे. आमचे काहीतरी 15 लोक तिकडे जाणार ही चर्चा आहे. कुठेही कोण गेलेलं नाही, पण तिकडचे इकडे येऊ शकतात, आमच्याकडचं कोणी जाणार.